काय पब्लिक. सो थँक्यू सो मच पहिले तर, कारण की मला वाटलं होतं पहिलं व्हिडिओ असे माझे सगळे नातेवाईक एवढे मनापासून बघतील, पण बरं वाटलं आणि सगळ्यांचे फीडबॅक मिळाले आहेत मला. सो पहिली गोष्ट, मी केसांना खूप कमी हात लावणार आहे. दुसरी गोष्ट की मला कळलेलं आहे की हा एपिसोड नाही आहे, याला एपिसोड नाही म्हणायचं. सो यापुढे मी याला माझा पहिला एपिसोड, माझा दुसरा एपिसोड असं काही म्हणणार नाही. सो दॅट्स क्लिअर. आणि अजून खूप सारे सजेशन्स मिळाले आहेत, ते पण मी कन्सिडर करणार आहे, करतीये या एपिसोडमध्ये पण. या व्हिडिओमध्ये पण मी ते लागू होताना तुम्हाला दिसतील. फंबल कमी करणार आहे. आणि एनिवेज बेसिकली हा शब्द पण कमी बोलणार आहे. ठीक आहे, चालू करूयात आजचा व्हिडिओ. सो आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक गंमत दाखवायची. तर मी आज ती गंमत दाखवण्याच्या कारणाने मला प्यायला पण मिळते, कारण तसं मी हे महिन्यातून एकदाच पिणार असं ठरवलंय. याचं नाव आहे बोबा टी. सॉरी, माझे हे सोफ्याचं हे सारखं पडतंय, त्यामुळे मला मध्ये मध्ये ऍडजस्ट करावं लागतंय. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. बोबा टी बद्दल आपण बोलत होतो. सो याला बबल टी पण म्हटलं जातं. याला म्हणतात बबल, ह्यातले ज्याच्यामुळे ही एवढी फेमस आहे. आणि ह्याचे पण वेगवेगळे फ्लेवर असतात. काही पॉपिंग पर्ल्स असतात जे असं दाबलं की फुटून जातात आणि त्यातून फ्रुट्सचा ज्यूस बाहेर येतो. पण हे जे आहे हे टॅपिओका पर्ल आहेत. तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की नेहमीप्रमाणे मी पहिल्यांदा जेव्हा माझी एक मैत्रीण आहे इथे बनलेली, तिच्याबरोबर पहिल्यांदा मी माझी लाईफमधली पहिली बबल टी जेव्हा ट्राय केली विंचेस्टरमध्ये, जवळच आहे ते पण शहर. तर तिथे आम्ही पहिल्यांदा प्यायलो आणि त्याच्यानंतर मी घरी येऊन लगेच सर्च केलं की काय असावं, कसं बनलं असावं, हे घरी बनवू शकतं का, एवढी महाग आहे. तर असं काय असेल जे आपण घरी बनवू शकू. आणि मग मी सर्च करताना मला कळलं की हे जे टॅपिओका आहे ना, हे टॅपिओका पर्ल्स हे कसावा एनिवेज कसावा नावाचं एक असं काय म्हणतात त्याला, रूट व्हेजिटेबल आहे. जसं बटाटा, सुरण, तसंच कसावा म्हणून पण एक फळ आहे, फळभाजी आहे सॉरी. तर त्याच्या स्टार्चनी हे बनलेलं आहे. पण गेस व्हॉट, स्टार्चनी अजून काय बनतं? साबुदाणा. हा साबुदाणा आहे. म्हणजे मी साबुदाण्याचा चहा पितीये. बबल टी इज नथिंग बट साबुदाण्याचा चहा. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? आणि मला माझ्या मैत्रिणींनी हे पण सांगितलं की पानसट जोक मारू नकोस, पण पानसट जोक नसतील तर ती मी कशी, तो मी नव्हेच, असा पण एक डायलॉग आहे नाटकातला. आणि तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं की ही जी फॅन्सी हा जो काही चहा आहे हा साबुदाण्याचा चहा आहे. त्यामुळे उद्या जाऊन माझी आई, मावशी, काकू, आत्या, तुम्हाला जर कोणती अशी मैत्रीण तुमची भेटली जी अशी फुल पवईत राहते आणि ती म्हणाली चल ग शीला आपण आहे ना बबल टी प्यायला जाऊ, तर मग तिला सांग अय्या साबुदाण्याचा चहा चालेल ना पिऊयात, का ग तुझा उपवास आहे का? जोक्स अपार्ट, मी जस्ट फक्त एक असं गंमत म्हणून हे सांगते. आणि त्या व्यतिरिक्त मी जसं आधीच सांगितलं की तुमच्यामुळे मला हे माझा रूममेट मला या खर्चासाठी ओरडणार आहे. आणि खरंच खूप थँक्यू. मला मैत्रिणी सांगितलं की व्हिडिओ थोडा ना शॉर्ट ठेव दर्शना, कारण की त्यांच्याकडे एवढा वेळ नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मे बी कुकिंग किंवा मे बी पेंटिंगशी रिलेटेड काहीतरी असेल, पण ते तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघितल्यावरच कळेल. आत्ताच सगळं सांगितलं तो फिर मजा क्या, मज्जा तो आना चाहिए ना भाई.
तो फिर लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि मला बघून जर चहा प्यायची इच्छा झाली असेल तर एक मस्त चहा बनवा आणि त्यात भिजवून ठेवलेले साबुदाणे टाका. बाय. धन्यवाद. सो ही तायवानची असं म्हणतात लोक की जॅपनीज ओरिजिन आहे. वगैरे वगैरे. पण ही तायवानमध्ये सर्वात पहिले बनवायला सुरू केलेली. आणि याची स्पेशालिटी अशी आहे की याचे खूप फ्लेवर मिळतात आणि खूप फ्लेवर्स आहेत. जसं की आता मी जो आणला हा हनी ड्यू मेलन आहे. मस्क मेलन मिळतं म्हणजे खरबुजाचं. मिल्क टी मिळते. त्याच्यात ग्रीन टी, खूप फ्रूट टी असे खूप फ्लेवर असतात. पण ती महत्त्वाची गोष्ट नाही आहे कारण की आपण काय इथे मी काय चहा काय विकण्यासाठी हा व्हिडिओ नाही. आय एम टू अर्ली फॉर द टी कारण की ते शॉप बंद अजून ओपन नाही झालं. सो आपण थोडी शॉपिंग करूया घरातल्या सामानासाठी आणि मग परत जाऊयात.